मित्रांनो, तुमची ताकद कमी पडतीये, 1 मिनिटातच खेळ संपतोय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा बदल घडवून आणणार आहे. आज मी तुम्हाला असा एक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जो तुमची वेळ 1 मिनिटावरून थेट 30 मिनिटांपर्यंत नेऊ शकतो. पण 99% लोक एक मोठी चूक करत आहेत. कोणती आहे ती चूक? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात पुढे न ढकलता पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नमिता पाटील. आज मी तुम्हाला एक असं आयुर्वेदिक रहस्य सांगणार आहे जे आपल्या आजी पणजीला शतकांपासून माहीत होतं, पण आजची पिढी ते विसरून गेली आहे. आणि ते म्हणजे मोहरीच्या तेलाची ताकद. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात असलेलं हे मोहरीचं तेल तुमची ऊर्जा, ताकद आणि कार्यक्षमता 1 मिनिटावरून थेट 30 मिनिटांपर्यंत घेऊन जाऊ शकतं. पण यात एक गोम अशी आहे की 99% लोक हे चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत. त्यांना वाटतं की फक्त तेल लावलं म्हणजे काम झालं, पण तसं नाहीये. खरी जादू योग्य पद्धतीने मसाज करण्यात, योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीत आहे. जर तुम्ही एकही पायरी चुकीची केलीत तर हा उपाय काम करणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडू नका, कारण आज मी तुम्हाला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला माहीत असायलाच हवी. सर्वात आधी मी तुम्हाला मोहरीच्या तेलामागचं विज्ञान समजावून सांगेन. त्यानंतर लोक ज्या चुका करतात त्या सांगेन. मग योग्य मसाज पद्धत आणि शेवटी एक अशी खास टीप जी कोणीही सांगत नाही. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत रहा. मोहरीच्या तेलाचे विज्ञान. सर्वात आधी समजून घेऊया की मोहरीचं तेल इतकं शक्तिशाली का आहे. मोहरीच्या तेलात एक खास घटक असतो ज्याला अलील आयसोथायोसायनेट म्हणतात. हे एक अतिशय शक्तिशाली तत्व आहे जे जेव्हा त्वचेवर लागतं तेव्हा लगेच उष्णता निर्माण करतं. आणि ही उष्णता काय करते? ती रक्ताचा प्रवाह 40 ते 50% वाढवते. आणि चांगल्या कार्यक्षमतेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? योग्य रक्ताभिसरण. जेव्हा रक्ताचा प्रवाह चांगला असतो तेव्हा ऑक्सिजन आणि पोषक घटक शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात. या व्यतिरिक्त मोहरीच्या तेलात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. हे तेल नैसर्गिकरित्या उष्ण असतं, म्हणजे हे शरीराच्या आतली थंडी दूर करतं. आयुर्वेदामध्ये याला उष्ण तेल म्हटलं जातं. पण थांबा, फक्त तेल लावल्याने काहीही होणार नाही. खरी जादू मसाजच्या पद्धतीत आहे, आणि ती मी थोड्याच वेळात सांगेन. क्षमता कमी असण्याची कारणे. आता बोलूया की तुमची क्षमता इतकी कमी का आहे. मित्रांनो, ही फक्त तुमची एकट्याची समस्या नाहीये. अभ्यास असे सांगतात की 45%पेक्षा जास्त भारतीय पुरुष कमी ताकद आणि कार्यक्षमतेच्या समस्येने त्रस्त आहेत. आणि मुख्य कारण काय आहे? 1. खराब रक्ताभिसरण. जेव्हा खालच्या भागात रक्ताचा प्रवाह योग्य नसतो तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी परिणाम मिळणार नाही. 2. तणाव आणि चिंता. तणाव वाढवणारे कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक पुरुषांच्या मुख्य संप्रेरकांना दाबून टाकते. 3. कमकुवत ओटीपोटाचे स्नायू. हे ते स्नायू आहेत जे तुम्हाला नियंत्रण देतात. जर हे कमकुवत असतील तर वेळेआधीच काम तमाम होईल. 4. चुकीची जीवनशैली. सतत बसून राहणे, बाहेरचे अन्न खाणे, कमी झोप घेणे, हे सगळं मिळून तुमची क्षमता संपवून टाकतात. तर यावर उपाय काय? एक अशी उपचार पद्धती जी या सर्व गोष्टींवर काम करेल, आणि ती म्हणजे मोहरीच्या तेलाची विशेष मसाज पद्धत. पण आधी जाणून घ्या की लोक कोणत्या चुका करतात. पहिली चूक, थंड तेल लावणे. जर तुम्ही थेट फ्रीजमधून किंवा सामान्य तापमानावर असलेलं तेल घेतलं आणि लावलं तर त्याचा फायदा खूप कमी होईल. दुसरी चूक, जोरजोरात घासून लावणे. बऱ्याच लोकांना वाटतं की जोरात घासल्याने जास्त फायदा होईल. हे चुकीचं आहे. यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. तिसरी चूक, फक्त एकदा लावून सोडून देणे. फक्त 2 मिनिटं लावलं आणि संपलं. नाही मित्रांनो, याची एक योग्य मसाज पद्धत असते. चौथी चूक, अस्वच्छ हातांनी लावणे. स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. पाचवी चूक, रोज न करणे. नियमितपणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आता बोलूया योग्य पद्धतीबद्दल, पण त्याआधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात. योग्य मसाज पद्धत. आता येतो योग्य मसाज पद्धतीचा भाग. पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. मोहरीचं तेल नेहमी शुद्ध आणि सेंद्रिय घ्या. बाजारात खूप सारे भेसळयुक्त तेल मिळतात. चांगल्या दर्जाचं तेल पिवळं आणि सोनेरी रंगाचं असतं, आणि त्याला एक तीव्र वास असतो. जर वास खूप कमी असेल किंवा रंग खूप फिक्का असेल तर ते भेसळयुक्त असू शकतं. वेळेबद्दल बोलायचं तर सर्वात उत्तम वेळ आहे रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी. का? कारण रात्री शरीर दुरुस्तीच्या अवस्थेत असतं आणि पोषक घटकांचे शोषण जास्तीत जास्त होतं. शिवाय तुमच्याकडे आराम करण्यासाठी वेळही असतो.
आंघोळीनंतर जेव्हा त्वचा स्वच्छ असते तेव्हा हे लावणं सर्वोत्तम आहे. आता पाहूया टप्प्याटप्प्याने मसाज करण्याची पद्धत. पहिली पायरी, तेल हलकं कोमट करणे. एका छोट्या वाटीत 2-3 चमचे मोहरीचं तेल घ्या. मग ही वाटी गरम पाण्याच्या एका मोठ्या भांड्यात ठेवा. 2-3 मिनिटात तेल हलकं गरम होईल. खूप जास्त गरम करू नका, फक्त हलकं गरम हवंय. तपासणी कशी करायची? आपल्या मनगटाच्या आतल्या बाजूला एक थेंब लावून पहा. जर आरामदायक वाटत असेल तर ते योग्य आहे. दुसरी पायरी, आपले हात स्वच्छ धुवा आणि कोरडे करा. स्वच्छ हात खूप महत्त्वाचे आहेत. तिसरी पायरी, थोडंसं तेल आपल्या तळहातांवर घ्या आणि दोन्ही हात एकमेकांवर घासून गरम करा. आता तेल योग्य तापमानावर आहे. चौथी पायरी, आता मसाज सुरू करा. इथे खूप लक्ष देऊ नका. मसाज करताना नेहमी गोलाकार पद्धतीने करा. का? कारण गोलाकार हालचालीमुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. सरळ रेषेत किंवा जोरजोरात घासून मसाज करू नका. हलक्या दाबाने अलगदपणे 5 ते 7 मिनिटं मुख्य भागावर मसाज करा. मध्ये मध्ये विश्रांती घ्या. पुन्हा तेल लावा आणि चालू ठेवा. पाचवी पायरी, मसाजनंतर तेल 20 ते 30 मिनिटांसाठी त्वचेमध्ये मुरू द्या. या दरम्यान तुम्ही आराम करू शकता, बसू शकता, पण जास्त हालचाल टाळा. सहावी पायरी, जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर 30 मिनिटांनंतर हलक्या कोमट पाण्याने तुम्ही धुवू शकता. पण जर नसेल तर रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी आंघोळ करा. माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. प्रगत उपाय. आता काही प्रगत आणि खास टिप्स. पहिली टिप, मोहरीच्या तेलात 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून मिसळू शकता. लसणामध्ये ॲलिसिन असतं, जे रक्तवाहिन्यांना अधिक प्रसरण पावायला मदत करतं. तेल हलकं गरम करताना त्यात लसूण टाका, 5 मिनिटं राहू द्या आणि मग गाळून घ्या. दुसरी टिप, तुम्ही यात चिमूटभर काळी मिरी पावडरही मिसळू शकता. काळ्या मिरीमध्ये पायपरीन असतं, जे न्यूट्रिएंट शोषण वाढवते. तिसरी टिप, आठवड्यातून एकदा तुम्ही हे एरंडल तेलासोबत एकत्र करू शकता. एरंडल तेल त्वचेत खूप खोलवर जिरपतं. मोहरी आणि एरंडल तेलाचे प्रमाण 2:1 ठेवा. 2 भाग मोहरीचे तेल आणि 1 भाग एरंडल तेल. परिणामांचा कालावधी. आता हा उपाय किती दिवसात काम करेल त्याबद्दल बोलूया. पहिल्या आठवड्यात मसाज दरम्यान तुम्हाला चांगली उष्णता जाणवेल. हे सामान्य आहे. हे रक्ताभिसरण वाढल्याचं लक्षण आहे. दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की सकाळी तुम्ही अधिक ऊर्जावान आहात. तुमचा उत्साह वाढत आहे. चौथ्या आठवड्यापासून तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेत थोडी सुधारणा दिसायला लागेल. नियंत्रण उत्तम होईल आणि ताकद वाढेल. पण लक्षणीय बदल, जसे की 1 मिनिटावरून 20 ते 30 मिनिटांपर्यंत पोहोचणे, हे 2 ते 3 महिन्यांच्या नियमित सरावाने येतील. संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. वेळ लागतो, पण परिणाम कायमस्वरूपी मिळतात. हे कोणताही जादूचा उपाय नाहीये. हा एक जीवनशैलीतला बदल आहे. महत्त्वाची खबरदारी. काही अतिशय महत्त्वाच्या सावधानता. जर तुम्हाला मोहरीच्या तेलाचे वावड असेल, ॲलर्जी असेल तर याचा अजिबात वापर करू नका. सर्वात आधी त्वचेवर चाचणी नक्की करा. थोडंसं तेल तुमच्या मनगटाच्या आतल्या बाजूला लावा आणि 24 तास वाट पहा. जर त्वचा लाल झाली, खाज आली किंवा जळजळ झाली तर हा उपाय तुमच्यासाठी नाही. जर त्वचेवर कोणतीही जखम, कापलेलं काही असेल किंवा संसर्ग असेल तर त्या जागी हे तेल लावू नका. जर तुम्हाला काही आजार असेल, विशेषतः त्वचेशी संबंधित, तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, हे फक्त बाह्य वापरासाठी आहे. या कामासाठी तेलाचा अंतर्गत वापर करू नका. पूरक जीवनशैली बदल. आता बोलूया पूरक जीवनशैलीबद्दल. बघा, फक्त मसाज करून चालणार नाही. तुम्हाला बाकीच्या गोष्टीही सुधाराव्या लागतील. 1. पुरेशी झोप. 7 ते 8 तासांची चांगली झोप ही हवीच. मुख्य पुरुषी संप्रेरकांची निर्मिती रात्रीच्या गाढ झोपेतच होते. 2. नियमित व्यायाम, विशेषतः ओटीपोटाचे व्यायाम. केगल व्यायाम रोज करा. 10 वेळा 3 टप्प्यात सेट्स. हे त्या स्नायूंना बळकट करतं जे तुम्हाला नियंत्रण देतात. 3. पौष्टिक आहार. प्रथिनांनी युक्त आहार घ्या. झिंक आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेले पदार्थ खा. 4. ताणतणाव नियंत्रण. रोज 10 ते 15 मिनिटं ध्यान किंवा दीर्घ श्वासोश्वास करा. 5. पुरेसे पाणी. रोज 3 ते 4 लिटर पाणी प्या. अशाच आणखीन आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पद्धती आणि आहार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, थांबा आणि सुरू कराची पद्धत नक्की वापरा. जेव्हा तुम्हाला वाटेल की नियंत्रण सुटणार आहे तेव्हा थांबा. दीर्घ श्वास घ्या. तुमचं लक्ष थोडं दुसरीकडे वळवा. जेव्हा नियंत्रण परत येईल तेव्हा पुन्हा सुरुवात करा. शरीराला सवय लावण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासोबतच जोडीदाराशी संवाद साधणेही खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या समस्यांबद्दल मनमोकळेपणाने बोला. जेव्हा दोघेही मिळून काम करतात तेव्हा उपाय अधिक वेगाने मिळतो. आहारात काही विशिष्ट गोष्टी नक्की समाविष्ट करा. अक्रोड. रोज 5 ते 6 अक्रोड खा. भोपळ्याच्या बिया.
हा झिंकचा सर्वोत्तम स्रोत आहे. डार्क चॉकलेट, मॅग्नेशियमसाठी. केळी, पोटॅशियम आणि ऊर्जेसाठी. अंडी, प्रथिने आणि विटॅमिन डी साठी. लसूण आणि आलं, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी. हे सर्व नैसर्गिकरित्या तुमच्या संप्रेरकांना आधार देतात. काय टाळावे? आता पाहूया कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत. अतिमद्यपान, हे ताकद कमी करतं. धूम्रपान, हे रक्ताभिसरण खराब करतं. बाहेरचे आणि प्रक्रिया केलेले अन्न, यामुळे शरीरात सूज वाढते. अतिसाखर, यामुळे रक्तातील साखरेचा समतोल बिघडतो. अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन, हे मेंदूतील संवेदना कमी करतं. या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. खास टिप: सूर्यप्रकाश देखील खूप फायदेशीर आहे. रोज 15 ते 20 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. ताकद निर्माण करण्यासाठी जीवनसत्व डी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर त्याची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्या. तुम्ही थंड पाण्याने आंघोळही करून पाहू शकता. काही अभ्यास सांगतात की थंडीच्या संपर्कात आल्याने